मुंबई लगतच्या मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मराठी अस्मिता हा मोर्चा निघतोय। अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आणि त्यालाच मराठी भाषिकांचं हे मोर्चानं उत्तर दिलं जातंय। मोर्चा आधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांना 24 तास मीरा भाईंदरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। प्रवेश बंदी घातल्यानंतरही अविनाश जाधव मोर्चासाठी जाण्यावर ठाम होते आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांना थेट ताब्यात घेतलं। कारवाई झाली तरी मनसैनिक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। सकाळी 10 वाजता मीरा भाईंदरमधील बालाजी हॉटेलपासून हा मोर्चा निघणार आहे। मनसेच्या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत। मराठीचा अपमान केल्यानं अमराठी व्यापाऱ्यांना मनसैनिकांनी मारहाण केलेली होती। मनसैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता। महापालिका निवडणुकीआधी मराठी विरुद्ध अमराठी वाद आता चिघळत चाललाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, अविनाश जाधव यांना तर आता ताब्यात घेतलेला आहेच, 24 तासासाठी बंदी थेट घातली गेलेली आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की मनसेचे कार्यकर्ते मोर्चे काढणारच आहेत। ठाकरेंची सेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे जी त्याच्यात सामील होईल। काय नेमकं मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण? नक्कीच तर काही दिवसांपूर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरनं एका मराठी व्यापाराला मारहाण केली होती आणि हे प्रकरण चांगलंच चिघळल्याच्या नंतर तिथल्या मीरा भाईंदर मधल्या मराठी व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पुकारलेला होता। मोठा मोर्चा जो आहे तो काढला होता आणि त्याच्याच विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी मराठी अस्मितेचा मोर्चा म्हणून याला नाव दिलं होतं आणि या मोर्चामध्ये मनसेचे सर्व पदाधिकारी आणि त्यासोबतच ठाकरेंची सेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सामील होणार होती। मात्र हा मोर्चा देखील ना कुठला पक्ष असेल ना कुठला झेंडा घेऊन हा मोर्चा संपूर्ण निघणार होता। मात्र त्या अगोदरच जी अगदीच जसं तुम्ही म्हणताय त्या अगोदरच अविनाश जाधव यांना आता ताब्यात तर घेतलेला आहे। त्याच्यामुळे कार्यकर्ते मनसेचे कशा पद्धतीनं हा मोर्चा काढतायत आणि नेमकं सकाळी 10 वाजता मीरा भाईंदरमध्ये काय घडतं याचा तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।